नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड. हरवलेला चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना केला परत. आणि ठाण्यात हवेची गुणवत्ता सुधारली, नियमभंग करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांवर पालिकेची कारवाई. चीनमधील HMPV व्हायरसचे भारतात काही रुग्ण आढळल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले. पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात HMPV संशयितांसाठी 15 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं केले. याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात. या आजारामध्ये कोरोनाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर वापरणं, हात धुणं, खोकला असल्यास मास्क वापरणं अशी काळजी घेण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितीन यांनी केलंय. हे एकदम माइल्ड प्रकारचं इन्फेक्शन आहे. अशा केसेस आत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकही केस नाही, इव्हन महाराष्ट्रामध्ये पण एकही असं या HMPV व्हायरसचे एकही केस आढळलेले नाही. यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हेल्थ सेंटरमध्ये सफिशियंट कफ कोल्ड फीवरसाठी औषधाचं उपलब्ध आहेत. त्याशिवाय कळवा हॉस्पिटलमध्ये पण 15 बेडेडचं एक आयसोलेशन वॉर्ड बनवलं आहे. म्हणजे काही केसेस आले तर इमिजिएटली त्यांना ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट देण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. फक्त मी तुम्हाला थोडक्यात या आजाराचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे करा, हे करू नका थोडक्यात सांगते. असं काही सर्दी खोकला ताप असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा कुठल्याही डॉक्टर्सकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. सर्दी खोकला झाला असेल तर टिश्यू पेपर किंवा रुमाला वापर करावा. हात वारंवार पाण्याने, साबणाने आणि सॅनिटायझरने धुवावा. सर्दी खोकला असेल तर जास्त क्राऊडेड जागेमध्ये किंवा लोक जिथे असतील तिथे जाऊ नये. व्यवस्थित पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं आणि हस्तांदोलन म्हणजे शेकहँड करू नये. टिश्यू पेपर किंवा रुमाल सर्दी खोकला करताना वापरला असेल तर तो वारंवार वापरू नये. आजारी लोकांशी जास्त संपर्क टाळावा. बाकी विशेष आणखी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाही आहे, घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कारण त्याचं कंट्रोल किंवा त्यांचं इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, हॉस्पिटल्स आणि दवाखाना आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे सज्ज आहेत. ठाणे पोलिसांनी नागरिकांचा हरवलेला चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना परत केलाय. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते ठाण्यातील नागरिकांना 6,80,00,000 रुपयांचा हा मुद्देमाल परत करण्यात आलाय. नागरिकांचे हरवलेले, गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल, दागिने, रोख रक्कम आणि अन्य वस्तू यांचा यामध्ये समावेश आहे. अनेकदा वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या की पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात येते, परंतु या वस्तू परत मिळतील याची फारशीही आशा नसते. मात्र ठाणे पोलिसांनी मागील वर्षभरात दाखल झालेल्या अशा तक्रारींचा छडा लावत या वस्तू हस्तगत केल्या आणि मूळ मालकांना परतही केल्या. पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक या वस्तू मूळ मालकांना परत करण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता, अशा भावना पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी व्यक्त केल्या. ठाणे शहरामध्ये म्हणजे परिमंडळ 1 आणि परिमंडळ 5 असं म्हणून सुमारे 6,80,00,000 रुपयांचा मुद्देमाल आज परत करण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा पोलिसांच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक सप्ताह आपण आयोजित केलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यामध्ये घेतलेले असतात आणि त्यामध्ये हा कार्यक्रम घेतला होता. आणि ज्यावेळी आपण मुद्देमालाचं वाटप करतो त्यावेळी मुद्देमाल हस्तांतरित करतो त्यावेळी ज्यांचा गेलेला असतं, माल गेलेला असतो, त्यांना परत मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आलाय. ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे, परंतु 39 पैकी ज्या 31 बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे केलेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत दिल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं पालन करण्याबाबत 297 बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी 31 जणांनी सर्व नियमावलींचं पालन केल्याचा दावा पालिकेनं केला. 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्यानं त्यांना सुमारे 4 लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले. 39 जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्यानं त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
त्यासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली, परंतु त्यानंतरही अंमलबजावणी झाली नाही. मात्र त्यांचं बांधकाम थांबवण्याचा इशारा पालिकेनं दिलाय. या पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामं सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय इत्यादी गोष्टींबाबत ठाणे महापालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं पालिका आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केलं आहे. MMRDA मार्फत ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पालिका, MMRDA, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारिक रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासारवडोली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते काल्हेर खाडीपूल, ठाणे बोरोली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणांच्या प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जलमलस वाहिन्यांचं स्थलांतरण या वेळेला बैठकीमध्ये चर्चा झाली. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदारानं गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचं आरक्षण असून देखील महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या वरदस्तामुळे मैदान डम्पिंग ग्राउंड बनलंय. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेनं हे अतिक्रमण त्वरित हटवावं यासाठी मनसेच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकास कामांकडून TDR मार्फत विकास कामं केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीनं विकसित होत असून तिथे हावरे, रौनक, भूमीसारखे मोठे विकासक काम करतायत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्यानं ठाणे महापालिकेनं बोरिवडे इथे खेळाचं मैदान आरक्षित ठेवलंय. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचं मैदान नाही. ठेकेदारानं मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे RMC प्लांट तसंच शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होतोय. बोरिवडे मैदान इथे अतिक्रमण झाल्याचं मनसेच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागा झाला आणि त्याने त्वरित पालिकेच्या नगर अभियंता, उपनगर अभियंता तसंच माजिवडा मानपाडा येथील सहाय्यक आयुक्तांना पत्र सादर करून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले. पण सदर आदेशाचं पालन पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणानं मनसेच्या वतीनं महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला. तसंच फुटबॉलवर निषेधाचे तसंच अतिक्रमणाचं छायाचित्र लावून सदर फुटबॉल नगर अभियंत्यांना भेट देण्यात आलाय. पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या 1 महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा. कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी. दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरिवडे मैदान. तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही. क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा. मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो. कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे. अपघाताचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाकडे पाहिलं जातं, परंतु आता घोडबंदर महामार्गाची ही ओळख पुसण्याचं काम ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात येतंय. या मार्गावरील अपघात घडण्याच्या ठिकाणी पोलिसांनी बदल केले, तेव्हापासून तिथे एकही अपघात झालेला नाही. JNPT बंदरामधून रोज हजारोंच्या संख्येनं अवजड वाहनांची घोडबंदर महामार्गावरून वाहतूक होते. दिवसा वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतुकीची परवानगी दिली आहे.
काही ठिकाणी विशेषतः बातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा या पुलांवरील चढणीची ठिकाणं अवजड वाहनांच्या अपघातासाठी हॉटस्पॉट ठरली आहेत. या ठिकाणी विजेची सुविधा नसल्यानं चालकांना अंधारात हा भाग दिसून येत नव्हता. त्यामुळे अधूनमधून सतत इथे अवजड वाहनांचे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं होतं. अपघातामुळे दुसऱ्या दिवशी हे अवजड वाहन बाजूला करेपर्यंत मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असे. मात्र आता या संकटातून घोडबंदर मार्गावरील चालकांची सुटका झाली. अपघाताची मालिका लक्षात घेता ठाणे वाहतूक विभागानं या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पुरेशी लाईट लावण्यात आलेत. चढणीच्या काही अंतरावर स्प्रिंकल, रिफ्लेक्टर टॅप बसवलेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भिंत वाढवून घेण्यात आली आहे. त्यामुळे ही यंत्रणा बसवल्यापासून मागील 4 महिन्यात या ठिकाणी एकही अपघात घडलेला नाही. त्यासोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाण पुलांवर चढणीच्या ठिकाणी प्लास्टिक स्प्रिंग बोलार्ड बसवलेत. त्यामुळे या मार्गावर पुलाच्या चढणीच्या ठिकाणांवर होणारे अपघातही बंद झालेत. वाहतूक विभागाचा उपायुक्त पदाचा पदभार घेताच घोडबंदरवरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी केली. त्यात वाघबीळ, पातलीपाडा आणि मानपाडा या 3 पुलांच्या चढणीच्या ठिकाणी अवजड वाहनं पलटी होण्याने अपघात घडत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत होती. येथील अपघात बंद व्हावेत यासाठी येथील जागा आणि अपघाताचं निरीक्षण केलं. त्यानंतर इथे आवश्यक असलेल्या साधनांची पूर्तता केली गेली. तेव्हापासून या ठिकाणी एकही अपघात झालेला नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड. हरवलेला, चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना केला परत. आणि ठाण्यात हवेची गुणवत्ता सुधारली, नियमभंग करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांवर पालिकेची कारवाई. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.